कालच म्हणालेलंय रोज माका श्रावणात गोड जेवण मिळत असत तर मी श्रावण पाळूक तयार असय. ह्यो व्हिडिओ बघून रात्रीच माका मैत्रिणीन मेसेज केल्यान की उद्या माझ्याकडे सत्यनारायणची पूजा असा, जेव की. बस मी मनात म्हटलंय अरे वा चला, दुसऱ्या दिवसाची सोय झाली. पण तो आनंद क्षणभंगूर ठरलो. त्याची पूजेची पत्रिका बघितल्यावर समजला जेवण दुपारी नाही रात्री असा. मुद्दाम माका जेवण घालूचा लागता म्हणून पूजा संध्याकाळी ठेवली. अशा रीतीने श्रावणातला दुसरा दिवस माझा इथे चाललाय. फक्त मी जेवायला नाही आले. हिने मुद्दाम दुपारचं जेवण ठेवलं नाही मी येणार म्हणून. संध्याकाळची तुझी सोय केलेली आहे. पण मी संध्याकाळी जेवत नाही म्हणून असं मी ब्लॉग मध्ये सांगितलंय, त्यामुळे मी आता जेवू सुद्धा शकत नाही. पण मी दीक्षित नाही ठेवलेलं आहे. बघलं आता हे फॉलोअर आहेत माझे. ह्यांनी जर मी रात्री जेवताना बघितलं तर काल म्हणाली ही बाई रात्रीचं जेवणही नाही म्हणून. दीक्षित नाही ठेवला आहे. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून जेवण चालू आहे आमच्याकडे. कशाबद्दल आहे पूजा? पूजा अगं तिथे ते श्रावण महिना पण आहे आणि आम्ही घर बांधल्यापासून पूजा नाही घातलेली. आणि दुसरं गोष्ट अशी की आमच्या जाऊबाई नवीन आलेल्या आहेत. तिराचं लग्न झालं मग त्याच्यानंतर त्यांची पण लग्नाची पूजा राहिलेली. म्हणून अच्छा, खास म्हणजे सगळं एकत्र आलं. सगळं एकत्र. आणि पप्पा येते तुझे? हा, हे आमचे सासरे. सासरे. ओके. हे आमचे सासरे आणि हे माझे पप्पा, हे सासरे. मग घोवाक सोबत घेऊन पूजेचे पाया पडलंय आणि नुसतं प्रसाद घेतलंय. पण जेवण मिळालं नाही म्हणून काय झाला, माझे सगळे फॉलोअर्स भेटल्यावर सुद्धा माझा पोट भरला. ब्लॉगरचे फॉलोअर्स आलेले आहेत. फॉलोअर्स हे सगळे फॉलोअर्स आहेत ना. हा. फेमस फुगडी ग्रुप कुठला आहे? आम्ही चार चौघी पण या मॉडेल आलेल्या आहेत. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.